ओके. सो जे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं असतं त्याचं हा क्वेश्चन दिलेला आहे. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस टॉपिक अँड दिस इज वन ऑफ द लास्ट टॉपिक ऑफ दिस युनिट. ओके, याच्यामधले सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे आणि इथे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कवर केलेले आहेत. सो लास्ट क्वेश्चन आहे, लेट अस सी. डिटर्मिनेशन ऑफ द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट युझिंग द न्यूटन्स रिंग. न्यूटन्स रिंगमध्ये जो लाईट यूज केलेला आहे तो मोनोक्रोमॅटिक आहे, हॅव्हिंग द सेम सिंगल वेवलेंथ. तर त्याची वेवलेंथ जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो हे आपल्याला या प्रॅक्टिकलवरून सांगायचं आहे. द प्रॅक्टिकल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू परफॉर्म दिस प्रॅक्टिकल देन यू कॅन गेट very much fun and you will be enjoy that practical. Okay, this is one of the very important and delicate practical, but that practical is can be performed only in the dark room. Okay, do you know what is in the dark room? The dark room is the room in which all the walls are colored with the black color. Walls and everything which is present in that room will be of the dark black color, and there is no window for the dark room, because if there is a present of a window then light will come from that and the dark room will not be as a dark room. That's why there will be no window. It has only one door, and if you close the door there will be no light if you have to perform that practical only. So if you have to just switch on the torch and just set the practical and you have to solve this, you have to perform this. Okay, बहुत मज़ा आता है ये प्रैक्टिकल करने में, सेटिंग करने में भी बहुत मज़ा आता है. ओके, सो लेट अस सी. लेट एस बी द मोनोक्रोमैटिक सोर्स ऑफ अ लाइट विच इज ॲट द फोकस ऑफ द लेन्स L1. एस आहे मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. डायग्राममध्ये बघू शकता, बघा डायग्राम. लेट अस सी द डायग्राम. एस इज द सोर्स, L1 is the lens, B is another lens, air film. Okay, so let us see the diagram. डायग्राममध्ये काय आहे, ग्लास आहे, ग्लास प्लेट आहे, खाली वरती प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आपण ठेवलेला आहे. 3 इन्सिडेंट रेज दाखवलेले आहेत, 3 रिफ्लेक्टेड रेज दाखवलेले आहेत. दॅट्स वाय आपण इथे डबल वे ॲरो दाखवलेला आहे. ओके, गॉट इट. सोर्सकडून लाईट येऊन राहिले आहेत, बीवर पडत आहेत, आधी लेन्सवर पडतात आहे, देन बीवर पडतात आहे, बीवरून आपल्या खाली प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सवर पडतात आहे, तिथनंच रिफ्लॅक्ट होतात आहे. ओके, आणि वरती हा जो गोल दाखवलेला आहे दॅट इज नथिंग बट द टेलिस्कोप. सो त्याच्यातनं आपल्याला बघायचं आहे की ॲक्च्युली व्हॉट इज हॅपनिंग हिअर. सो let S be the monochromatic source of light which is at the focus of the lens L1. So horizontal parallel rays fall on the glass plate B which is placed at 45 degree to the horizontal line. Okay, so हे जे सगळं डिस्क्रिप्शन आहे हे आपण डायग्रामवरून आपल्या ओन वर्डमध्ये लिहू शकतो. द ग्लास प्लेट B partially reflects these parallel rays normally on the lens L placed on the glass plate G. Interference occur between the rays reflected from the top and the bottom surfaces of the air film. ओके, हे सगळं आपल्याला झालेलं आहे आधी. टॉप आणि बॉटम सर्फेसमधनं लाईट रेज कसे रिफ्लॅक्ट होतात आहे ते. न्यूटन्स रिंग फॉर्म कॅन बी व्ह्यूड विथ द हेल्प ऑफ ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप फोकस्ड ऑन द एअर फिल्म. एअर फिल्मच्या वर आपण एक ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप फोकस करणार आहोत. सो दॅट ओनली वी कॅन observe the Newton's ring. The position of the traveling microscope is adjusted to get the center of the Newton's ring at the position of intersection of the cross wire of the eyepiece. जर तुम्ही कधी ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप बघितला असेल तर त्याच्यामध्ये क्रॉस वायर असतो आणि क्रॉस वायर जो सेंटर असेल तिथे आपल्या न्यूटन्स रिंगचा सेंटर यायला पाहिजे, असं ॲडजस्टमेंट आपल्याला इथे करावं लागणार आहे. The position of the traveling microscope is adjusted to get the center of the Newton's ring at the position of the intersection of the crosswire of the eyepiece. The microscope is moved until one of the crosswire becomes tangential to the 20th dark ring. Okay,
ते आपल्याला पुढे पुढे सरकवत जावं लागतं आणि या न्यूटन्स रिंग्स ज्या आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतात. सो एक तर ब्राईट रिंग कॅल्क्युलेट करतात, एक तर डार्क रिंग्स कॅल्क्युलेट करतात. सो आपल्याला इथे सांगितलं यांनी की डार्क रिंग कॅल्क्युलेट करायचे आहेत 20 पर्यंत. सो दॅट आपण कॅल्क्युलेट करू शकतो ते. This microscope reading is noted. Then the microscope is moved such that the crosswire becomes tangential to the 15th, 10th, 5th dark rings. 20चं रीडिंग घ्यायचं आहे, 15चं रीडिंग घ्यायचं आहे, 10चं घ्यायचं आहे, 5चं घ्यायचं आहे डार्क रिंग्स रिस्पेक्टिव्हली. रीडिंग ऑफ द मायक्रोस्कोप फॉर इच केस शुड बी नोटेड. प्रत्येक केसचं जे रीडिंग आहे ते नोट करायला पाहिजे ऑफ द मायक्रोस्कोप रीडिंग. करस्पॉन्डिंग टू द सेम रिंग्स ऑन द अदर साईड ऑफ द सेंटर शुड बी नोटेड. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मोजावं लागतं. का बरं? आपण काय सांगितलं, सेंटरपासून मोजायचं आहे. तो लेफ्ट हँड साईडचे कॅल्क्युलेट करू, देन राईट हँड साईडचे सुद्धा कॅल्क्युलेट करू. शुड बी नोटेड. द रीडिंग आर नोटेड इन द ऑब्झर्वेशन टेबल. लेट अस सी द ऑब्झर्वेशन टेबल इज बिलो द डायग्राम. ओके, नंबर ऑफ रिंग्स 20, 50, 10, 5. रीडिंग ऑफ द ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप व्हेन फोकस्ड ऑन. जेव्हा आपण लेफ्ट साईडला जातो तेव्हा काय रीडिंग मिळालं, जेव्हा राईट साईडला जातो तेव्हा काय रीडिंग मिळालं. सो दॅट डायमीटर ऑफ द रिंग आपण काढू शकतो. ओके, नियरली ए आणि बी जे आहे ते सेमच असेल आहे. मग त्याचा स्क्वेअर करू. देन वी हॅव द फॉर्म्युला डी स्क्वेअर फॉर द नेक्स्ट कॉलम. डी एन प्लस पीचा स्क्वेअर मायनस डी एन स्क्वेअर अँड लास्ट वन इज द मीन. मीन काढणार आहोत आपण सगळ्या गोष्टींचा. गॉट इट. सो डी एन डायमीटर ऑफ द ब्राईट रिंग. हे जर आपल्याला जे आपण सगळ्या टर्म्स यूज केलेले आहेत त्याचं मिनिंग काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे, सांगितलेलं आहे. डी एन इज द डायमीटर ऑफ द ब्राईट रिंग. डी एन स्क्वेअर इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 2n minus 1 लॅम्बडा आर. इक्वेशन नंबर 1. डी एन प्लस पी डायमीटर ऑफ एन प्लस पीथ ब्राईट रिंग. डी एन प्लस पी होल स्क्वेअर 2 इन ब्रॅकेट 2n प्लस पी मायनस 1 लॅम्बडा आर. इक्वेशन नंबर 2. d square n plus p minus dn square is equal to 4p lambda r. Lambda is equal to d square n plus p minus d square n upon 4p r. Equation number 3. The radius of curvature of lens L can be found out by the any simple method. Substituting the value of r and mean value of the p in equation number 3, lambda can be calculated. या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून आणि या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये जे आपल्याला डी मिळालेलं आहे ते सगळं पुट करून ओनली वी कॅन गेट द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट विच इज द ओनली वेवलेंथ वी आर युझिंग हिअर. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट. डिटर्मिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लाईट बाय द न्यूटन्स रिंग. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काढायचा आहे ऑफ द लिक्विड बाय द न्यूटन्स रिंग. आता इथे लिक्विड कोणतं यूज केलं होतं आपण? ऑइल. कोणी यूज केलं होतं? यंग्स सायंटिस्टने. द सायंटिस्ट वॉज यंग्स. ओके, सो द न्यूटन्स रिंग्स आर ऑप्टेन व्हेन देअर इज एन ए ऑफ फिल्म बिटवीन द ग्लास प्लेट अँड द प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. द सिस्टम इज लोकेटेड इन अ मेटल कंटेनर मेजर्ड ॲट द डायमीटर ऑफ nth अँड n प्लस pth डार्क रिंग विथ द हेल्प ऑफ ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. nth रिंग आणि n प्लस pth डार्क रिंग जे आहे ते आपण ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपमध्ये स्टडी करणार आहोत. फॉर द एअर फिल्म डी एन स्क्वेअर इज इक्वल टू 4πn लॅम्बडा. एअर फिल्म जर असेल तर, बट आपण एअर फिल्मसाठी त्याला आधी सॉल्व करून घेऊ अँड देन जसंच्या तसं ट्रान्सफर करू ऑइलसाठी. सो काय चेंजेस होतात लेट अस सी. सो डी स्क्वेअर एन प्लस पी इज इक्वल टू 4n प्लस पी लॅम्बडा आर. डी स्क्वेअर एन प्लस पी मायनस डी एन स्क्वेअर इज इक्वल टू 4p लॅम्बडा आर. काय केलं, जस्ट व्हॅल्यूज जी होती ती रिअरेंज केलेली आहे. देन ओनली वी विल गेट द इक्वेशन नंबर 1. यू कॅन सॉल्व इट इझिली. नाव pour the liquid whose refractive index is to be calculated in the container without disturbing the arrangement. अरेंजमेंट डिस्टर्ब न करता त्याच्यामध्ये तो लिक्विड आपल्याला पोअर करायचा आहे. व्हॉट एव्हर मे बी द लिक्विड इज. आपण लिक्विडमध्ये जनरली ऑइलचाच यूज करत असतो. सो you can take the oil. The air film is now replaced by the liquid. आता एअर फिल्म रिप्लेस झाली आपली लिक्विडनी. नाव द मेजरिंग द डायमीटर ऑफ nth अँड n प्लस pth डार्क रिंग विथ द हेल्प ऑफ ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. जसं प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलं, डी कॅल्क्युलेट केला राईट. सो ते कॅल्क्युलेट केलं आपण. सो फॉर द लिक्विड फिल्म लेट म्यू इज द RI ऑफ द लिक्विड, दॅट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. So d dash n square is equal to 4n lambda r upon mu.
डी डॅश स्क्वेअर एन प्लस पी इज इक्वल टू 4 n + p लॅमडा आर अपॉन म्यू. आता या दोघांमधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. सो सेम क्वांटिटीज आपण कॉमन काढून घेऊ. सो डी डॅश स्क्वेअर एन प्लस पी मायनस डी डॅश स्क्वेअर n इज इक्वल टू 4p लॅमडा आर अपॉन म्यू. इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता इक्वेशन 1 आपल्याजवळ आहे, दॅट इज फॉर द एअर फिल्म, अँड इक्वेशन 2 दॅट इज फॉर द लिक्विड फिल्म. त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो जर बघायचा असेल, सो यू हॅव टू डिवाइड द इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन नंबर 2. जस्ट आपण त्यांना डिवाइड केलं, इक्वेशन 1ला इक्वेशन 2नी डिवाइड केल्यानंतर, सो वी विल गेट म्यू इज इक्वल टू डी स्क्वेअर एन प्लस पी मायनस डी स्क्वेअर अपॉन एन अपॉन डी डॅश स्क्वेअर एन प्लस पी मायनस डी डॅश स्क्वेअर एन. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आणि याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या. यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज म्यू. Equation number 3 gives the refractive index of the liquid by knowing the diameter of the nth and n plus pth dark ring with and without liquid. मग विथ लिक्विड जर आपल्याला माहिती असेल आणि विदाउट लिक्विड जर आपल्याला माहिती असेल, सो आपण याच्यामध्ये इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो गॉट इट. सो इथे आपला फर्स्ट युनिटमधला सगळा इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो कव्हर झालेला आहे.